नमस्कार मित्रांनो, तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहात का? सोने म्हणजे भावना, पण आपल्या आर्थिक भविष्यासाठी ते पुरेसं आहे का? भारतात सोनं म्हणजे फक्त धातू नाही, ती एक आठवण आहे. आईचा आशीर्वाद आहे, मुलीच्या लग्नाचे दागिने आहेत, सणासुदीचं महत्त्व आहे. आपण सोनं विकत घेत नाही, आपण ते साजरं करतो. पण जेव्हा गोष्ट येते आपल्या भविष्याच्या नियोजनाची, मुलांचं शिक्षण, निवृत्तीचं नियोजन, कुटुंबाची सुरक्षिता, जेव्हा फक्त सोनं खरंच पुरेसं आहे का? हो, गेल्या 20 वर्षात सोन्याने सरासरी 9.47% वार्षिक परतावा दिला आहे. हे नक्कीच वाईट नाही, पण एक विचार करा, सोनं तुम्हाला जीवन संरक्षण देत नाही, सोनं तुम्हाला कर सवलती देत नाही, सोनं महागाईवर सातत्याने मात करत नाही. विशेषतः घडणावळ चार्जेस, बँक लॉकर चार्जेस आणि इतर खर्च लक्षात घेतल्यास सोन्यातील गुंतवणूक महागात पडते. आणि सर्वात महत्त्वाचं, सोन्याचे दागिने परत विकताना पूर्ण किंमत मिळत नाही. अपूर्णता, शुद्धता चाचणी आणि डिझाईन चार्जेसमुळे मूल्य कमी होतं. भावना असतात, पण गुंतवणूक म्हणून ते कार्यक्षम नाही. तसेच भारतीय लोक लवकरच सोने विकत नाही. आता याची तुलना म्युच्युअल फंड्स आणि इन्शुरन्स बरोबर करा. चांगल्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास 12 ते 15% तुम्हाला वार्षिक परतावा मिळू शकतो. एक टर्म इन्शुरन्स प्लॅन तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 20 ते 30 पट संरक्षण अत्यंत कमी प्रीमियममध्ये देतो. युलिप किंवा SIP गुंतवणुकीला लवचिकता, पारदर्शकता, दीर्घकालीन वाढीची संधी देतात. सोनं चांगलं आहे, पण उद्दिष्ट साध्य करायला केवळ सोनं पुरेसं नाही. त्यासाठी लागते नियोजन, योजना, योग्य मार्गदर्शन. परंपरेला सन्मान द्या, पण आपल्या भविष्याला उज्ज्वल करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. इन्शुरन्स सुरक्षिततेसाठी आणि म्युच्युअल फंड संपत्ती निर्मितीसाठी. कारण खरी संपत्ती ग्रॅम्समध्ये नाही, तर स्वातंत्र्य, सुरक्षितता ह्याच्यामध्ये आहे. आपला विश्वासू आर्थिक सल्लागार हेमंत आठले. मोबाईल नंबर 9373445308. परत एकदा हेमंत आठले, 9373445308. हॅव ए शुभ दिवस मित्र.